मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र आंधळे यांच्या नेतृत्वाखाली काम बंद आंदोलन करण्यात आले। यावेळी महाराष्ट्र संघटनेचे उपाध्यक्ष अक्षय फलके, जिल्हा संघटनेचे सरचिटणीस स्वप्नील फलके, उपाध्यक्ष अशोक मासाळ, उपाध्यक्ष संतोष झाडे, मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष रावसाहेब निमसे, शारदा आवटी, अजय ढसाळ, ज्ञानेश्वर खोलम, वैभव साळवे, कृती कदम, माधवी पुंडे, स्वाती फुलारे आदींसह महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध दांगट समितीच्या अहवालातील शिफारसीप्रमाणे कोणत्याही संवर्गातील कर्मचारी कपात न करता लागू करावा आणि अव्वल कारकून मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात तात्काळ पदोन्नती देऊन आदेश निर्गमित करण्यात यावेत। तसेच महसूल विभागाचा आकृतीबंध तात्काळ मंजूर करून पुरवठा विभागातील पदभरतीमुळे रिक्त होणारे महसूल कर्मचारी यांना महसूल विभागात सामावून घेण्यात यावे। महसूल सहाय्यक आणि तलाठी यांना सेवा अंतर्गत एक समान परीक्षा पद्धती लागू करण्यात यावी आदी मागण्यांसाठी हे काम बंद आंदोलन करण्यात आले। शासन विविध योजना राबवतं। राज्याचे उपाध्यक्ष महोदय अक्षय फलके यांनी सुरुवातीला सांगितलं सर्व मागण्यांची सनद पार अगदी हम सब एक है, हम सब एक है, हमारी यूनियन हमारी ताकत। विविध योजना शासन राबवत आहेत त्या फक्त महसूलच्या जीवावर होती, जबकि ती सदरची योजना ही आपल्या संबंधित नसून सर्व समाजांच्या संबंधित आहे। सर्व माता भगिनी यांच्या आकृतीबंध मागील आपला महसूल आकृतीबंध 2006 चा आहे आणि 6च्या नंतर महाराष्ट्र राज्य संघटनेला अद्याप तो पाचारण केलेलं नाही। चर्चा झाल्यानंतरून आश्वासन आणि पूर्णपणे त्याचा आराखडा तयार केल्यानंतर आम्ही आंदोलन मागे घेऊ, पण तोपर्यंत शासनाने जर सकारात्मक बाजू घेतली नाही यामध्ये तर आम्ही हे आंदोलन कायम ठेवणार आहोत। बातम्यांसाठी नवा मराठा YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।